तर दुसरीकडे केडीएमसी आयुक्तांचा बंगल्याचा रस्ता चर्चेत आलाय। 6 तासामध्ये इथं 40 पेक्षा जास्त वाहनांचा अपघात झालाय। अपघातामध्ये 8 जण किरकोळ जखमी झाले, तर रस्त्यावर उघड्या चेंबरमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे संतप्त नागरिकांनी हा रस्ता बंद केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। केडीएमसी आयुक्तांच्या बंगल्याचा हा रस्ता आहे। या ठिकाणी 6 तासामध्ये 40 पेक्षा जास्त वाहनांचा अपघात झाला आहे आणि केडीएमसी आयुक्तांच्या बंगल्याकडे जाणारा बंगल्याचा हा जो रस्ता आहे त्याच ठिकाणी उघडा चेंबर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे इथं अपघात होताना दिसून येत आहेत। अपघातांची मालिका सुरू झाली की काय असा प्रश्न पडावा, कारण 6 तासात 40 पेक्षा जास्त अपघात या ठिकाणी झाले आहेत, तर काही नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान संतप्त नागरिकांनी हा रस्ता बंद केला। 30 ते 40 गाड्यांचा अपघात होतोय। विशेष म्हणजे स्थानिक दुकानवाले किंवा नागरिक असो की इथे अपघात होऊ नये लोकांना दिशा देण्यासाठी सकाळपासून इथे थांबलेले आहेत। आता 5 वाजता ते अर्धा तासापूर्वी इथे आम्ही स्वतः रस्त्यावरच्या गाड्या बंद केल्या अक्षरशः, तेव्हा हा रस्ता बंद झाला आहे आणि त्यानंतर त्यांना पालिकेला हा खड्डा बुजवण्यासाठी किंवा हे ड्रेनेजचं झाकण बुजवण्यासाठी त्यांना सहकार्य आमच्यामुळे झालं आहे। ट्रॅफिक कंट्रोलचा एक टोल फ्री नंबर एक कल्याणकरांना मिळावा की त्यांना आम्हाला की सांगता येईल की त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल की असं असं इन्सिडेंट होत असतात, पण त्यांच्यापर्यंत आमचा कोणताही संपर्क होत नाही। 40 ते 50 बाईक हे पडले आहेत, कारण का 4 व्हीलर गेल्यानंतर पाठवणारी बाईक आहे ही पडते आणि असं हे असताना सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून एकही कर्मचारी आणि एकही ठेकेदार इकडे आला नाही आणि आत्ता येतात ते। आत्ता काय येतं ते, जेव्हा आम्ही हा रोड बंद केला लोकांनी आणि मुलांनी इकडच्या स्थानिक लोकांनी हे बघितलं की गांभीर्य काही आहे, बाईक पडतात आहे, त्यामुळे सगळ्या 4 व्हीलर इथे आम्ही थांबून ठेवल्या। रोड बंद झाला, त्यानंतर हा मेसेज गेल्यानंतर आता अधिकारी इकडे आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।